नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत, अंगणवाडी सुपरवायझर सर्वेक्षण भरती असेल किंवा अंतर्गत जे डिपार्टमेंटल एक्झाम आहे, ती परीक्षा नेमकी कोण घेणार आहे? टीसीएस कंपनी मार्फत होईल का, आयबीपीएस मार्फत का, एमपीएससी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे? त्यासोबतच तुमचा पुढचा प्रश्न असतो की ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे? आमच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा असणार आहे का? प्रत्येक जिल्ह्यामधल्या जागा आहेत का? ओके, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळणार आहे? ही जी काही प्रश्न आहेत, या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अपेक्षित आहे. मधनं स्किप केला तर तुम्हाला या कळणार नाही नेमकं परीक्षेचं जे स्वरूप आहे, कधी होणार आहे, ऑफलाईन का ऑनलाईन कोण घेणार आहे, कधी निघणार आहे जागा. ओके, हे संपूर्ण तुम्हाला माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही लाईक करणं अपेक्षित आहे. लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याबद्दल आपल्याकडे नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत. अंगणवाडी सुपरवायझर सर्वेक्षण भरती असेल किंवा अंतर्गत करिता सर्व विषयासहित आयसीडीएस पोषण विषयासहित तसेच मराठी, इंग्लिश, ग्रामर असेल, जीके, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता हे सगळे विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, दर महिन्याला झूम मीटिंग असेल, पीडीएफ नोट्स, झेरॉक्स काढण्याकरिता कोणतंही बुक तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाही. यामध्ये एका बुक करिता, एका टॉपिक करिता, सब्जेक्ट करिता आपण दोन दोन पुस्तक रेफरन्स बुक म्हणून या ठिकाणी यूज करतोय. त्यामधल्याच नोट्स तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड दिल्या जाणार आहेत. त्यासोबतच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, म्हणजे तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता किंवा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्हाला कधीही आणि किती वेळा लेक्चर पाहता येणार आहेत. त्यासोबत टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध तयार करून दिले जाणार आहेत. तर ही बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा अकॅडमीचा नंबर आहे. यावर तुम्ही कॉल करायचा किंवा ज्यांना वाटत आहे ऍप मध्ये जॉईन व्हायचंय, ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथे ऍप डाउनलोड करून तुम्ही बाय करू शकता. ओके, तर आपला जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी सर्वांना एक आनंदाची बातमी कळालीच आहे की 8000 प्लस जागा पदे नियमित मंजूर करण्यात आलेली आहे. तब्बल 23 वर्षानंतर महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत ज्या आयसीडीएसच्या जागा भरल्या जातात त्या. तर ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे? टीसीएस, आयबीपीएस का एमपीएससी परीक्षा कशी होणार आहे? ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार आहे? याचं उत्तर मी नक्की शेवटी देणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ही जी सरळ सेवा भरती आहे 200 ते 300 जागा असणार आहे. सरळ सेवेच्या अंतर्गत ग्रामीणच्या 272, शहरीच्या आणि ग्रामीणच्या 228 पदांच्या. तर जाहिरात तर जून किंवा जुलै महिन्यामध्ये येणारच आहे, अंतर्गतची आणि सरळ सेवेची सुद्धा, कारण तर त्याचा अंतिम टप्प्यामध्ये प्रक्रिया आलेली आहे, जागेला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. तर याची पात्रता सरळ सेवेकरिता पदवी किंवा लास्ट इयरला असणाऱ्या महिला मुली ज्या लास्ट इयरला आहेत त्यांचे एक्झाम होऊन निकाल लागणार आहे. शेवट तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. वयोमर्यादा ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता 43 असेल. अंतर्गत मध्ये ज्या डिपार्टमेंटल एक्झामची तयारी करते, ज्या अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष ज्यांनी कार्य बजावलेलं आहे किंवा ज्यांचे होत आहेत आता, ओके, तुमची लेटेस्ट जाहिरात आहे त्यामुळे होणार असतील तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. तर याचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये 100 प्रश्न, 200 गुणांचा पेपर असेल आणि वेळ 90 मिनिटाचा. त्याच्या अगोदर आपण काय बघणार आहोत, जे महत्त्वाचं तुम्हाला सांगितले, परीक्षा कोण घेणार आहे. बघा, एमपीएससी परीक्षा घेणार नाही, कारण की मागच्या वेळेस क्लिअर झालेलं आहे. परीक्षा एकतर टीसीएस किंवा आयबीपीएस, जी 102 पदाची जाहिरात आली होती, तर आयबीपीएस टीसीएस कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर असतात. तुम्हाला कुठेही दूर जाण्याची आवश्यकता नसते, फक्त लवकर फॉर्म भरावा लागतो. 3 प्रेफरन्स द्यावे लागतात, 3 जिल्हे. तर आपला जिल्हा, होम डिस्ट्रिक्ट आणि 2 आपण जवळपासचे देऊ शकतो. ओके, ही परीक्षा कशी होणार आहे, तर ही ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस कंपनी मार्फत एमसीक्यू, ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एक क्वेश्चन आणि 4 पर्याय या ठिकाणी असतात. एकूण 100 प्रश्न, 200 गुणांचा पेपर असणार आहे. तसेच तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सरळ सेवेकरिता मागच्या वेळेस होती. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 4 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचे 1 प्रश्नाचे गुण वजा होणार आहेत. अजून जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत की जाहिरात कधी येणार आहे, तर जाहिरात सांगितलेलं आहे जून एंड किंवा जुलैच्या पहिले किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहिरात अपेक्षित आहे, येणारच आहे. त्यानंतर जाहिरात आल्यानंतर तिथनं पुढे 3.5 ते 4 महिन्याचा कालावधी अभ्यासाकरिता दिला जातो. यामध्ये ओपन मध्ये जर असाल आपण, डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, तर 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, डोमासाईल असेल, लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट यापैकी खुल्या प्रवर्गाकरिता. जे
कॅटेगरीमध्ये येतात. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेटी, एसबीसी, एससीबीसी असेल त्यांच्याकरिता 10वी 12वी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं डोमासाईल, एज, नॅशनॅलिटी, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर एनसीएल, नॉन क्रिमिलियर, त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट, तसे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर चालेल, नसेल तरी काही हरकत नाही. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी परीक्षेकरिता लागणार आहेत. तर अजून सगळ्यात महत्वाचं आहे, बरेच महिला भगिनी या ठिकाणी विचारतायत, माझा आता शेवटच्या वर्षामध्ये आहे, होईल का? तुम्ही जर आतापासून जर चांगला अभ्यास केला तर डेली 3 तास जर अभ्यासाला दिले, सकाळचा 1.5 तास आणि रात्रीचा 1.5 तास, तर तुम्हाला नक्की या ठिकाणी 200 पैकी 150 160 मार्क मिळू शकतात. परंतु त्याला अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आणि कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. कारण की मी करू शकते, मी करणारच आहे, यावर्षी मला लागायचं आहे. कारण मागच्या वेळेची माझ्या हातातनं परीक्षा थोड्या मार्काने गेलेली आहे, 102 पदाची होती, तर मी अभ्यास केला नाही, प्रॉपर प्रिपरेशन आणि प्रॉपरली प्लॅनिंग सुद्धा केलं नव्हतं. परंतु यावेळेस हा हातातला चान्स घालवणार नाही, याची तुम्हाला तयारी करायची आतापासून. तर तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे खूप सोपा आहे. 7 विषय आहेत. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आहे, सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानमध्ये 6 विषय आहेत, म्हणजे 7 आणि 6 टोटल 13 विषय होतात. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, आयसीडीएस, पोषण अभियान आणि कम्प्युटर हे विषय असणार आहेत. ओके, प्रत्येक विषय मराठी इंग्लिश 10-10 प्रश्न, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, आयसीडीएस 20-20 प्रश्न, पोषण अभियान आणि संगणक वरचे सुद्धा 10-10 प्रश्न, असे एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जाणार आहे. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही आतापासून तयारीला लागा. कारण की बघा, ही प्रोसिजर पूर्ण 1 वर्षामध्ये कंप्लीट होते. म्हणजे जाहिरात आल्या तेव्हापासून ते तुमचं सिलेक्शन होईपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असतं, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात, फक्त त्या एकत्रितरित्या या ठिकाणी भरल्या जातात. तुम्हाला तुमच्या मार्कनुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा नुसार तुम्हाला पोस्टिंग दिली जाते. जर समजा तुम्ही पुणे जिल्ह्याचे आहात आणि तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळाली, तर 3 वर्षानंतर परत बदली करून घेता येते. त्याबद्दल निश्चिंत राहा. ओके, खूप चांगलं पद आहे. S30 नुसार याचा स्केल पे आहे. सुरुवातीला 45,000 सॅलरी असते फर्स्ट मंथ आणि फर्स्ट पहिल्या महिन्यात, आणि शेवटची सगळ्यात शेवटची तुमच्या 1,22,000 पर्यंत ही मागच्या वेतन आयोगानुसार आहे. नवीन वेतन आयोग लागू झाला तर तुम्हाला स्टार्टिंगला 55,000 रुपये सॅलरी वेतन असणार आहे. ओके, ह्या बाबी पुढच्या आहेत, परंतु हे महत्वाचं तुम्हाला सांगणं, त्याकरिता आपल्याकडे ह्या बॅचेस सांगितल्याप्रमाणे चालू आहेत. 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे, किंवा तुम्ही दुसरं जे ऍपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं सुद्धा जाऊन ऍप डाउनलोड करू शकता आणि तिथं सुद्धा तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे. तर चला तर मग सर्वांना ऑल दी बेस्ट. अभ्यास करण्याकरिता आतापासून तयारीला लागा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोस्ट मिळवायची आहे या ध्येयाने प्रेरित होऊन अभ्यासाचं नियोजन करा, आणि नियोजनाचं केलेलं नियोजन त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यासाठी तत्पर राहा, प्रयत्न करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, प्लस आपला हा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर सुद्धा करायची आहे. ओके, थँक्यू.